आमदारांनी एका मिनिटात हे केलं पाहिजे, मंत्र्यांनी एका मिनिटात सांगितलं पाहिजे की हे काम झालं पाहिजे म्हणून. पण आमदाराचे कार्यकर्ते जातात, सभापती असतो मोठा, कोण माजी आजी सगळे असतात, ते जातात ना, हो सर आमचं एवढं काम, हे निवेदन द्या. लाज वाटली पाहिजे खड्ड्यासाठी निवेदन द्यायला. हा, आमदाराचे कार्यकर्ते लाभार्थ्यांनी कशासाठी? तुमच्या प्रतिष्ठेसाठी कशासाठी चालले? 40 वर्षाचे मी पाहतोय, मी आता 2 महिने झाले मी बिरसा ब्रिगेडचा अध्यक्ष झालो. मी येतो पाहतोय, साहेबांना माहिती, पवार साहेबांनी मला सांगितलं थोडक्यात हे करा. थोडक्यात काय थोडक्यात करायचं? किती वेळा झाले या गोष्टी साहेबांना. आम्ही जात नाही, कारण काय माहिती का, आम्ही विरोधात आहेत, संघटना विरोधात असं त्यांना वाटते. पण संघटना एकजूट झालेली, सगळ्या संघटना एकजूट आज झालेल्या आहेत तिथं. आणि इथून पुढे असं होणार आहे का संघटना एकजूट आहे, तुम्ही एकटे पडणार आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हिड्याचे भाव द्यायचे, तुम्हाला रस्ते खूप, आता त्या बाबांनी सांगितलं भ्रष्टाचार आहे. अहो खूप लाभार्थ्यांचा भ्रष्टाचार, यांची मुलं मुली थांबणार नाही. कोणी आमदाराचा किंवा खासदारचा इथं मान फक्त शूटिंग करणार, हॅलो बोलला, मग त्याच्यामुळे ईडी लावा, असंच गोष्ट इकडं ती ईडी इथं आलेली आता. त्याच्यामुळे कोणी घाबरायचं नाही, आपण एकत्र आहेत. आमचा बिरसा ब्रिगेडच्या संघटनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो की इथून पुढे होणाऱ्या कामामध्ये कधीच आम्ही, समाजाच्या कामामध्ये आम्ही कधीच मागे सरणार नाही. राजकीय आमच्याकडे कोणताही हेतू नाही, आम्ही समाजासाठीच काम करणार.